अर्थात सरस्वतीचं वरदान आणि गंधर्व लोकातलं जे जे काही उत्तम उदात्त सुंदर मधुर महन असेल ते सगळं मंगेशकर घराण्याच्या रूपाने या पृथ्वी तलावरती अवतरलं. त्यामुळे त्या सरस्वतीच्या आशीर्वादाला वंदन करत असताना हे गीत काव्य आपल्यासाठी सादर करते आहे. आता परागजींनी फार सुंदर शब्द वापरला की विनीतचे कार्यक्रम संस्कारशील असतात आणि त्याचबरोबर पुढच्या प्रतिभेला वाव देणारे, त्यांना मंच देणारे सुद्धा असतात. त्यामुळे काव्यासाठी एकदा पुन्हा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. आदरणीय शंकर फडके यांचं संगीत, शांताबाईंचे पुन्हा त्याही सरस्वतीचा आशीर्वाद, त्यांचे शब्द आणि आशाताईंनी गायलेली ही आपणा सगळ्यांच्या मनावर कोरली गेलेली सरस्वती वंदना. with